काही दिवसांपूर्वी मी आणि ऋग्वेद गेलो होतो IKEAला नवी मुंबई येथे आणि तिथं स्पेशली आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो, शॉपिंगसाठी नव्हतो गेलेलो. IKEA ही अशी प्लेस आहे की तुम्ही तिथं वन डे पिकनिक म्हणून सुद्धा जाऊ शकता. तिथला फूड एरिया खूप छान आहे. सो दुपारचं पोचल्यामुळे आम्ही फर्स्ट फूड एरियामध्ये गेलो. तिथं गेल्यावरती डायनिंग एरिया होता. तिथं लहान मुलांसाठी असं खेळण्यासाठी बनवलेलं आहे, जे ऋग्वेदला खूप आवडलं आणि त्याने ते खूप एन्जॉय केलं. तो स्वतःहूनच ते गेम एक्सप्लोर करत होता. तिथं पूर्ण लहान मुलांना सोडण्यासाठी पण एक डे केअर टाईप आहे. तिथं तुम्ही लहान मुलं सोडू शकता आणि एक्सप्लोर करू शकता. हा त्यांचा फूड एरिया आहे. IKEAमध्ये सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे शॉपिंगपेक्षा हा फूड एरिया आहे. इथं असं ट्रॉली घ्यायची, त्याच्यामध्ये ट्रेज लावायचे आणि नंतर जे तुम्हाला हवं असेल ते फूड त्याच्यामध्ये घ्यायचं आणि असं डिस्प्लेला फूड लावलेलं असतं आणि जाऊन बिल करायचे आणि इथं कप किंवा ग्लास घ्यावा लागतो आणि अनलिमिटेड कोल्ड्रिंक अँड कॉफी असते. आणि हे आमचं फूड आहे. हाय बरं ठीक आहे, मी खाते. गरम करायला लागलं. फूड गरम करण्यासाठी तिथं मायक्रोवेव्ह सुद्धा ठेवलेले असतात. बघू चॉकलेट साठी रुसलेली बेबी. मँगो केक. आणि कोणाला काही ऑफिशियल वर्क असेल तर ते पण तुम्ही इथे येऊन करू शकता. आणि खाऊन झाल्यानंतर ट्रेज असे या एरियामध्ये ठेवल्यानंतर ते ॲटोमॅटिकली वॉशिंगला जातात. आणि इथे हे असे रूम वाईज सेट्स लावलेले आहेत फर्निचर्सचे, म्हणजे तुम्हाला त्या वाईज कस्टमाइज करून तुम्ही फर्निचर घेऊ शकता. हा बेडरूमचा सेट आहे आणि तिथं लागणारी प्रत्येक गोष्ट तिथं आहे. हा किचनचा सेट आहे. त्या प्रत्येक फर्निचरवर प्राइसिंग लावलेली असते. तू अभ्यास करते बेबी. वाव. बेबी काय करते त्याच्यामध्ये तू? शॉपिंग सोडून ऋग्वेदचीच अशी मस्ती करणे चाललं होतं. सो असं झाला आमचा IKEA टूर. आणि हा माझा मिनी व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.